प्लॉट लावा तुमच्या बाजूला, तिथला खाली जायला रस्ता आहे. इकडे काय काम संजू बाजू संजू सगळे हे ऐकत नाही कोणाला. हे चला त्यांनी कालच फोन केला की पुढे बरंच चांगलं साहेब. तुम्ही आमच्या खालचं कमीच होतं. आता काय झालंय थोडं पैशाची पण काळजी आणि कधी काय झालं तांत्रिक अडचण याच्यातली अशी झाली की ती मंजूर दिली. पण पहिलं काय होतं की पहिला प्लॅन केला मी तो छोटा होता, तो बारका देवळासारखा व्हायला लागला. त्याच्यामुळे मग म्हणलं एवढं मोठं बाबासाहेबांचं स्मारक उभा करायचं. मग आपली जेवढी जागा होती त्या सगळ्या जागेत बांधकाम केलं. आता गव्हर्नमेंटच्या पैशाची अडचण काय झाली की ती फक्त मंजूर केली झाली त्या प्लॅनला. टीपीवाल्याने काय म्हणतात की हे नियमातच बसत इकडं हे जागा इकडं जागा सोडायला पाहिजे, इकडं जागा इकडून सोडली जागा, पण दोन्ही बाजूने तिन्ही बाजूने जागा सोडलेली. त्याच्यामुळे टीपी परवानगी देत नाही. टीपीचा प्लॅन मंजूर झाल्याशिवाय एवढी आपली जागा 2000 आहे का 5000 आहे का हे 11 कोटी जागा नाही. बाजूत दुसरीची प्लॉट आहे. खूप गोंधळ झालाय. बाजार भाव थोडासा बाजूला फडणवीस साहेबाला तुम्ही देतो बंद गोष्टी वेगळ्या प्रॉब्लेम काय झाला नाही. आता काय झालं आपण त्याला समाज कल्याणकडे सगळं बजेट दिलं. समाज कल्याणकार म्हणजे हे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व. हा प्रॉब्लेम सॉल्व तर काय झालं की पलीकडे प्लॉट आहे तिकडे प्लॉट आहे इथेही तरी आपण एक्झम्पशन करून घेतली. म्हणजे इथून 42 मीटरवरती बांधकाम करायचं नाही असं सरकारचा नियम होता. ते ठीक आहे ना. मग आता काय केलं आपण नाही 42 मीटरचं काय केलं एक्झम्पशन करून घेतलं. 20 मीटरवरती आता 20 मीटरवरून आणलेलं. आता ते सुरू करतो प्लॉट आणि हा प्लॉट असा मिळाला तर मग तो प्रॉब्लेम पण तो मिळत नाही. ते काय म्हणतात पर्याय जागा महाग झाले त्याचे सगळे प्लॉट आहेत. त्याला पैसे घ्या ना दुसरी जमीन घ्या म्हणून. पैशाचा प्रॉब्लेम तर तो सुटून का बघतो त्यांनी जागा दुसरी तो चाललाय आता मार्केट रेटने त्यांना जागा मार्केट. त्याला इकडे इकडे दादा तुम्ही थोडा हात खाली तोंडानं बोलत नाही. हा साहेब येतो दिसते सर. ओके हा तर आज आपण भीमाई स्मारकाला भेट दिलेली आहे. एक तर भीमाई या बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृत्व होत्या आणि साताऱ्यामध्ये ज्यावेळेला या ठिकाणी सुभेदार रामजी आंबेडकर इथं आली होती आपल्या आर्मीच्या सर्व्हिसनंतर अगदी इरिगेशनमध्ये काम करत होते. बाबासाहेब आंबेडकर इथल्या शाळेमध्ये जायचे आणि त्या काळामध्ये भीमाईचं जे मृत्यू झाला आणि साताऱ्यामध्ये हे त्यांचं जे स्थळ आहे 1856ला त्यांचा मृत्यू झाला होता. पण या ठिकाणी भीमाई जे स्मारक आहे ते उभं राहत नाही आहे. एकतर बाबासाहेब आंबेडकरांना मोठं करण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांचं स्मारक अजून होत नाही ही एक आपल्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे. तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने या ठिकाणी पार्थ बोळके याचं काम बघताय आणि याला एक 100-200 कोटी रुपये देऊ आजूबाजूची जमीन जी आहे ती देऊ या ठिकाणी भव्य दिव्य असं स्मारक उभं करावं म्हणून मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आणि याचं स्मारक जे आहे त्याचा कुठला वाद इथं राहिला नाही आहे. पार्थ बोळके सगळं कामं बघतायत. राज्य सरकारने मॅक्झिमम पैसे देऊ आणि
महानगरपालिका आपली नगरपालिका आहे, कलेक्टर ऑफिस आहे, त्यांनी सहकार्य करू हे स्मारक भव्य झालं पाहिजे अशी आपली भूमिका आहे आणि त्यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे. शाळा